रामचंद्रांना शस्त्रास्त्र यांनी दिलं ना ते विश्वामित्र आहे. मोठी गंमत आहे. विश्वामित्रांचं चरित्र आपण वाचलं. मूर्तिमंत प्रयत्नवान आपल्याला त्याला म्हणता येईल ना असं विश्वामित्रांचं चरित्र. कुळामध्ये क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेले विश्वामित्र ब्रह्मर्षी पद वशिष्ठांचं पाहिलं. रामदेवांनी यांची सेवा करते हे पाहिलं आणि शिवबलम छात्रबलम म्हणजे क्षत्रियातील काही उपयोग नाही. रामबलम हे मला ब्रह्मर्षी पाहिलं या भक्तांनी तपश्चर्येला लागलेले विश्वामित्र आणि आपल्या तपश्चर्येच्या बळावरती सामर्थ्य काय मिळवलेलं नाही. ब्रह्मदेवाने निर्माण केली ठीक आहे निर्माण करायला विश्वामित्रांनी सुरुवात केली. ब्रह्मदेवाला सगळं सामर्थ्य त्यांनी मिळवलं असे हे विश्वामित्र आहे. पण तरीही ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचलेले नाही. क्या नाम है आपका? नाम बताइए अपना। मोहम्मद शेख जी कहाँ से आए हो आप? पूना से। कैसा लग रहा है साईं बाबा जी से मिलकर के? अच्छा लग रहा है। तो ये बात सही है कि सबका मालिक एक है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई चाहे नाम अनेक है मगर सबका मालिक एक है। तेलंगणामधून आले बोलिए। 40 वर्षापासून आम्ही येतात दर रामनवमीला 1980 पासून रामनवमी। एक बोल लो, एक दो में क्या समझ आए? 1980 पासून दर रामनवमीला आम्ही शिर्डीला येतात रामनवमीसाठी बाबासाठी। तो बाबा ऐसे ही आपको बुलाते रहे और आप यहाँ आते रहे। बाबा ही बुलाते। चलिए, ओम साई राम, जय साई राम। आपल्याला मागे टाकून समोर जाणारे विश्वामित्र वैशिष्ट्यांना माहिती आहे. तो हमारे डॉक्टर साहब की ओर से भी आप सभी को रामनवमी की बहुत बहुत शुभकामनाएं। साईराम जी नमस्कार नहीं करते, हम साईराम बोलते हैं। कैसे आप? बढ़िया, बहुत बढ़िया। बाबा का आशीर्वाद है। वडिलांचे पाय झाले ते ब्रह्मर्षी तुम्हाला ब्रह्मर्षी का म्हणतात बाकी किधर है? अरे अरे तू इधर आना। देखिए साईं बाबा जी की बुंदा नगरी शिरडी में शिरडी की परिक्रमा और साथ में हमारे साईं बाबा जी सुबह सुबह दर्शन करने का मौका मिला, आशीर्वाद लेने का मौका मिला। तो इनके बारे में क्या बताएंगे आपको? साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी की रोज परिक्रमा साईं बाबा जी के आशीर्वाद के साथ। ओम साई राम, जय साई राम। मैं भी लगा के आया हूँ द्वारका में। साई राम जी, साई राम सर। अभी मेरा दोस्त आ रहा है अभी दर्शन करावं एवढी इच्छा आहे. पण म्हणजे तुला पूर्ण करता येत असेल आई वडिलांची इच्छा म्हटल्यानंतर नाकारायचा प्रश्नच नव्हता. आपल्या खऱ्या आई वडिलांसाठी श्रावण बाळांनी कावड पाणी वाहून नेण्यासाठी करतात. एक डाकर पुढे एक डाकर मागे आणि ते लाकडाला दोन बाजूला दोन घाटी लागली बांधले गावाची म्हणतो आपण कावड. त्याची कावड तयार केली. एका पारड्यामध्ये आईला होती, एका पारड्यामध्ये वडिलांना. आता एका पारड्यात आई एका पारड्यात वडील म्हणजे विचार तारख्या वजनाचे होते. नाही तर माय 40 किलो तुम्ही बाप 140 किलो त्यामुळे श्रावणाची गट काय झाली असते त्यालाच पारड्यात बसवलं आणि आपल्या खांद्यावरती
कावड घेऊन श्रावण बाळ आई वडिलांना विश्वेश्वराचं दर्शन घडवण्यासाठी म्हणून काशीला घेऊन जातात. मला त्याचे वर्णन केलं. आज मुख दर्शन की लाइन भी देखते हैं कि साईं बाबा जी के पास आने वाले की मुख दर्शन की लाइन कहाँ तक है। जय साईं राम। राम जर दशरथाच्या नंतर झाला तर श्रावण बाळ राम राम म्हणून त्याला ओरडला काय वाट बरोबर आहे का? राम जर श्रावण बाळाच्या नंतर झाला तर श्रावण बाळ राम राम म्हणून दूसरा दिन है तो साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी आपके सामने क्या बोल रही है आप देखिए। सगळी आपल्याला अशा पद्धतीने निरुत्तर करणारी त्याचं उत्तर विष्णू सहस्रनाम
भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगताना सांगितलं म्हणजे युधिष्ठिरा ही नावं काही मी निर्माण केली असं नाही. अरे हजारो वर्षांपासून महात्मा लोकांनी स्वतःच्या तपश्चर्येने विधान केलेली ही नावं आहेत. ही नावं मी तुला सांगतो त्यामध्ये राम हे नाव म्हणून राम नामाचा उच्चार रावणाने केला. आणि ती मानवी वाणी ऐकली आणि दशरथाच्या मनामध्ये चाललं. दशरथ राजा झाडावरून खाली उतरला. जवळ जाऊन पाहिलं का श्रावण बाळ वेदनेने विवळत पडला. राजा दशरथाने श्रावण बाळाचे दोघं आपल्या नांदीवरती घेतले. म्हणजे बाळा अरे कुठला गुन्हा झाला माझ्या की काय अघटित झालं माझ्यावर. मी राजा दशरथ आहे. ते श्रावण बाळाने ऐकल्याबरोबर श्रावण बाळाला आनंद झाला. म्हणजे राजा तुझ्यासारख्या राजाच्या हातून मला मरण येते. मला माझ्या मरणाचं वैषम्य नाही. ते आदळायला कधीतरी जायचं मला मरण आलं म्हणजे मला माझ्या मरणाचं दुःख नाही. फक्त माझी अवस्था इतकी आहे की इथून जवळ माझे वृद्ध अंध आईवडील ज्यांना मी काशी यात्रेला घेऊन चाललो होतो त्यांना तहान लागली. त्यांच्यासाठी म्हणून मी पाणी देतो. तू कृपया माझ्या वतीने ते पाणी घेऊन या. माझ्या आईवडिलांना पिऊ दे आणि माझ्या आईवडिलांनी पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांना माझ्या निर्माची वाट असा त्या आधी जर माझ्या धर्माची काढणी करावी तर माझ्या आईवडील पाण्याचा प्रयोगला पैसे करणार नाही. पाण्याशिवाय श्रावण करत ते त्यांचा प्राणत्याग करते. म्हणून पाणी पिल्याशिवाय त्यांना माझ्या निर्माची वाट असणार. हा नाम होतं का? तुला त्रास झाला का आमच्यासाठी? एक नाही दोन नाही. राजा दशरथ बोलतील कसे? पाण्याची घागर फक्त समोर गेली पण मी एवढं विचारतीये आणि लेकरू बोलत नाही. त्या आईला काय वाटलं की आपण काशीला न्यायचा आग्रह केला म्हणून याला त्रास झाल्यामुळे आपलं बाळ आपल्यावरती राहावं. बाळा एवढं काशीला नेऊन आण बाबा. पुन्हा काय तुझ्याकडे दुसरा कोणताही आग्रह करत नाही. एवढा त्रास तुमच्यासाठी सिलेंडरवर एक नाही दोन नाही. दशरथ बोलत नाही आणि आपलं पोरगा आपल्याशी बोलत नाहीये म्हणून त्या आईने तो पाण्याचा घडा बाजूला असतो. म्हणजे पोरा तुला जर आमच्याशी बोलायचंच नसेल तर म्हणजे आम्ही जगायचं नाही सांगितलं. आम्ही जगायचं पण असेल आम्हाला जायचं नाही म्हणतात. आणि मग राजा दशरथाला आपलं मौन सोडावं लागलं. म्हणजे मान तुला काय सांगू या श्रावणाच्या नावाने तू व्याकुळ झालीस. तो श्रावण आता नाही गेला. श्रावण सोडून महिला वैकुंठ लोकाप्रती झाला घात तदी भोग मकरे ज्ञानांधनी भूपती. आता पुत्र तुम्हाला संगीत सहजार संकाम जावे जे काही घडते न कारणतया कोणी हरी वाचनी. राजा दशरथांनी झालेला सगळा प्रसंग सांगितला. म्हणजे आता श्रावण हा काही मानवी देहामध्ये नाही. तो म्हणले गेला स्वर्ग लोकात. ते ऐकलं आणि हे आई वडील एवढे व्याकुळ झाले म्हणजे आमच्या जगण्याचा एकमेव आधार आमच्या जगण्याचं एकमेव कारण जे होतं ते आता शिल्लकच नाही. आमच्या लेकरासाठी काम चाललेलं जीवन ते कारण तू संपवलं आणि आता आम्हाला जिवंत राहण्याचं कुठलंही कारण शिल्लक उरलेलं आणि म्हणून ते पाणी तरी जीवनासाठी आहे का? ते पाणी तरी जगण्यासाठी आहे का? आम्हाला आता जगण्याची इच्छाच नसल्यामुळे त्या तू आणलेल्या पाण्याची आवश्यकता नाही. व्याकुळ भाव अंतःकरणामध्ये एवढे गाठून आले की त्या व्याकुळतेच्या भागामध्ये त्या पुत्र शोकाने ग्रस्त झालेल्या आईच्या तोंडून राजा दशरथाबद्दल शापाची वाणी बाहेर पडली. म्हणजे राजा पुत्र पुत्र करुण तू खचित झाड भूवरी वृद्धाची काळजी सकाळी ओढली
राजा, एक ऐकून घे मी काय सांगतो. आम्ही जसं पुत्राच्या वियोगामध्ये पुत्र शोकामध्ये आमचा प्राण त्याग करतो आहे, त्याच पद्धतीने तशाच पुत्राच्या विरहामध्ये तुझा सुद्धा जीव जाईल हा माझा म्हातारीचा तुला शाप. दशरथाने तो शाप ऐकला आणि दशरथाच्या अंगाला कापून घेतलं. त्या माऊलीचा शाप खोटा होणार नाही ते राजा दशरथाला होईल आणि एवढं बोलले आणि त्या म्हातारीने आपला प्राण टाकला. दशरथाने तिघांची उत्तर क्रिया केली आणि खिन्न अंतःकरणाने राजा दशरथ राजधानीला परत अयोध्येला परत. वशिष्ठांच्या कामावरती झालेला प्रसंग घातला. वशिष्ठ मनात म्हणाले असेल एवढ्यासाठी तर तुला पाठवलं. वशिष्ठांनी सांगितलं राजा, जिथे राजा हा अन्यायी आहे, अत्याचारी आहे, तिथे त्या राज्यावरती नैसर्गिक संकट चालून येतात. कधी अवर्षण होईल, कधी अतिवृष्टी होईल. तेव्हा त्या इंद्राला संतुष्ट करण्यासाठी तू इंद्रयान केला पाहिजे. तर तो अधिपती इंद्र तुला प्रसन्न राहील. राजा दशरथाने पुकार भरला. ते नकारायचं कारणच नव्हतं. पण वशिष्ठ म्हणले राजा, हा जो इंद्र या तुला करायचा त्याच्या सोबतच अपना साईं बाबा जी की पालकी, कभी कभी ऐसा मौका मिलता है जब साईं बाबा जी की पालकी आती है तो हमें दर्शन करने का मौका मिलता है. कभी कभी ऐसा हो जाता है जब साईं बाबा जी वापस जाने लगते हैं तब भी हमें दर्शन दे करके जाते हैं. तो साईं बाबा जी के दर्शन, साईं बाबा जी का आशीर्वाद. ओम साई राम, जय साई राम. बाबा की खाली करा. तो सबसे बड़ी बात, देवी देवता भक्तों को सेवा का मौका जरूर देते हैं, मगर बहुत सोच समझ करके सेवा का मौका देते हैं. तो साईं बाबा जी की प्यारी प्यारी बच्चियां साईं बाबा जी के चरणों में बैठकर फूलों को पंखड़ियों में बदलते हुए, और ये कहाँ यूज़ की जाएंगी वो भी आपको बता देते हैं. जब आप साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी में आते हैं, कभी पालकी शोभा यात्रा आपने अटेंड की होगी, कभी रथ यात्रा अटेंड की होगी, तो ये हमारे साईं बाबा जी का एक सेवादार, और ये गाड़ी, ये एक तोप है, टैंक है, तोप है, इसमें फूल डाले जाते हैं और पटाखे लगाए जाते हैं.
ये साईं भक्तों के ऊपर बौछार की जाती है। ओम साई राम, जय साई राम। तो साईं बाबा जी का समाधि मंदिर शिरडी में, तो साईं भक्तों के लिए क्या क्या सुविधा करते हैं साईं बाबा जी। ये भी एक काउंटर है, टेम्परेरी काउंटर है कि साईं भक्त आए यहाँ से किताब, डायरी, कैलेंडर जो भी उनको चाहिए एज पर रेट यहाँ से ले सकते हैं। जैसे हम लोग लड्डू काउंटर दिखाते हैं कि गेट के अंदर लड्डू काउंटर भी है, हमारे बिल्कुल राइट साइड पे लड्डू का काउंटर है, और यहाँ पर ये बुक शॉप है साईं बाबा संस्थान ट्रस्ट शिरडी की। तो ये भी लड्डू काउंटर है। साईं बाबा जी के दर्शन कीजिए, साईं बाबा जी का आशीर्वाद लीजिए। उसके बाद अपने घर जाने से पहले अगर इंटरेस्ट है प्रसाद लेकर के जाने का, तो ये साईं बाबा जी की अपनी दुकान है लड्डू काउंटर। 30 रुपये का एक पैकेट मिलता है जिसमें 2 लड्डू होते हैं। साई राम जी, साई राम। तो बाहर भी दुकानें हैं, 4 नंबर गेट, 3 नंबर द्वारका माई के सामने, सब जगह गेट के बाहर दुकानें हैं लड्डू काउंटर। तो यहाँ पर देखिए, अगर आपने कैरी बैग लेना है लड्डू के लिए, जिसको मराठी में पिशवी बोलते हैं, हिंदी में थैली बोलते हैं, अगर आपको थैली चाहिए तो आप यहाँ से 10 रुपये दे करके थैली भी ले सकते हैं। तो देखिए, हम फिर उसी बात पे आ जाते हैं। सबसे पहले हम लोग समाधि मंदिर में आते हैं साईं बाबा जी के दर्शन करने के लिए, साईं बाबा जी का आशीर्वाद लेने के लिए। पहले दर्शन फिर आशीर्वाद, उसके बाद हमें ज़रूरत पड़ती है प्रसाद की। तो ये साईं बाबा जी की अपनी शॉप है, अपना लड्डू काउंटर है। यहाँ पर आइए, आप लड्डू का प्रसाद लीजिए, तो अपने मिलने जुलने वालों को भी दीजिए। प्रसाद में भी आशीर्वाद मिलता है। ओम साई राम, जय साई राम। तो ये है साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी। शिरडी में साईं बाबा जी का समाधि मंदिर, जहाँ पर साक्षात साईं बाबा जी विराजमान है। तो साईं भक्त आते हैं साईं बाबा जी के दर्शन करने के लिए, साईं बाबा जी का आशीर्वाद लेने के लिए। उसके बाद कुछ भक्तों के पास समय रहता है, तो समय कहाँ बिताया जाता है, वो भी साईं बाबा जी के चरणों में बैठकर, जैसे ये लोग बैठे हुए हैं।